अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मंडळी. तर कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ते पौर्णिमेपर्यंत प्रत्येकाच्या घरोघरी ही तुळशीचे लग्न लावले जातात. आणि खास करून ज्यांच्या घरी मुलामुलींसाठी स्थळं बघितली जात आहेत, लग्न ज्यांची करायची राहिली आहेत, त्यांच्या घरामध्ये तर तुळशी विवाह नक्की करावा. कारण असं म्हटलं जातं, आणि यामागे नक्की काय कारण आहे, तर तुळशी विवाह केल्याने त्या कुटुंबाला नक्की कोणता ना कोणता तरी लाभ हा होतोच. तर आजच्या व्हिडिओमध्ये यंदा म्हणजेच या वर्षी 2025 मध्ये तुळशी विवाह कधीपासून कधीपर्यंत आपण करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, तुळशीची लग्न घरच्या घरी कशी लावायची, आणि तर तुळशीची थोडक्यात अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर प्रथम सुरुवातीला आपण असं जाणून घेऊ की तुळशी विवाहाची सुरुवात कधीपासून. तर यंदा तुळशी विवाहाची सुरुवात ही कधीपासून ते कधीपर्यंत होणार आहे, तर ती 2 नोव्हेंबर पासून ते 5 नोव्हेंबर पर्यंत तुळशी विवाह केला जाईल. म्हणजेच काय, तर 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर यापैकी तुम्ही कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करू शकता. तर कारण 5 तारखेला आहे त्रिपुरारी पौर्णिमा, आणि या पौर्णिमेने तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे. म्हणजे 2 तारखेला सुरुवात आणि 5 तारखेला समाप्ती. मग 2, 3, 4, 5 या 4 दिवसांपैकी कोणताही एक दिवस तुम्ही निवडा आणि त्या दिवशी तुम्ही तुळशी विवाह करू शकता. आता मी तुम्हाला मगाशीच म्हटलं तसं कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशीचं लग्न करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. तरी सुद्धा प्रामुख्याने बरेच जण हे कार्तिक शुद्ध द्वादशीलाच तुळशीचा विवाह करतात. काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचं रोप लावतात, ते वाढवतात आणि मग कार्तिक शुद्ध द्वादशीला त्यांचा विवाह करतात. आता आपण एक गोष्ट जाणून घेऊया की विवाहाच्या दिवशी नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला करायला हव्या आहेत. तर घरातीलच एक कन्या म्हणून घरातील तुळशी वृंदावनाची, तुळशीचं रोप असलेल्या कुंडीची गेरू आणि चुन्याने रंगरंगोटी करावी. म्हणजे थोडक्यात काय, त्याला सजवावं. त्याचबरोबर बोर, चिंचा, आवळं, कृष्णदेव, सावळा असं त्यावर लिहावं. बरं, बोर, चिंचा, सीताफळ जे काय असेल तुमच्या घरामध्ये सगळं त्या कुंडीमध्ये, जिथं आपलं तुळशीचं रोप लावलं आहे त्या कुंडीमध्ये तुम्ही ठेवावं. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पहिला पूजा करायची आणि नंतर त्यांना हळद आणि तेल लावून मंगल त्यांना स्नान घालायचं. तुळशीला नवीन वस्त्र अर्पण केलं जातं. म्हणजेच काय, साडी किंवा काहीही तुमच्या हौशीनुसार तुम्ही त्याला काहीही करू शकता. नवीन वस्त्र अर्पण केलं जातं. त्यानंतर मांडवी घातला जातो. उसाची आणि दांड्यांची खोपटी सुद्धा ठेवतात. पूजेची सगळी तयारी करून भगवान श्रीहरी विष्णूंना जागं केलं जातं आणि त्यानंतर बाळकृष्ण आणि तुळस दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टका म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. अनेक घरामध्ये शाळीग्राम जो असतो त्याच्याशी तुळशीचा विवाह लावला जातो. घरातील कर्त्या व्यक्तीने त्यानंतर तुळशीचे कन्यादान सुद्धा करायचे असते आणि नंतर मग मंत्र पुष्पांजली म्हणून आरती करावी असंही सांगितलेले आहे. तर आपल्या घरातल्या कन्येला श्रीकृष्णासारखा पती मिळावा म्हणून तुळशीचा विवाह हा लावला जातो. बघा, ज्या घरात मुलामुलींचे लग्न म्हणजे उपवर मुलामुलींचे विवाह लवकर जमतात, मनासारखे जोडीदार त्यांना मिळतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आणि त्यामुळे तुमच्या घरात जर कोणी लग्नाची मुलं मुली जर असतील तर तुम्ही तुळशीचा विवाह आपल्या घरामध्ये नक्की करा. तर या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीपद आराधना करण्याची ही एक पद्धत आहे. तुळशीचा विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रत घेतलेली असतात त्या सगळ्यांची सांगता करतात. चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य मानले जातात त्या पदार्थांचं दान करून मग स्वतः सेवन करायला सुरुवात केली जाते. तर तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळी ब्रह्मांड पोकळीतील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या सूक्ष्म लहरींचे ब्रह्मांडात आगमन होते. वातावरणातील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या कार्याचे प्रमाण वाढून या लहरींचा संयोग घडून येतो आणि या लहरींच्या संयोग सोहळ्यालाच तुळशी विवाह असे म्हणतात. तुळशीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते. या दोन्ही तत्वांचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी संध्याकाळी तुळशी विवाह साजरा केला जातो. तर तुळशी विवाहाच्या मुहूर्त कालातच श्री विष्णू लक्ष्मी या दोन तत्वांच्या लहरींचा आगमन आणि संयोग घडून येत असतो. तर वातावरणातील या सात्विकतेचा फायदा मिळावा यासाठी तुळशी विवाह हा मुहूर्त कालातच केला जातो. तुळशी विवाहाची एक आख्यायिका सुद्धा सांगितली आहे. जालंधर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती. म्हणजेच काही ही तुळशी विवाहाची एक अद्भुत अशी एक कथा आहे.
तर ती कथा मी तुम्हाला सांगते की जालंधर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती. तिच्या पुण्य प्रभावामुळे देवांनाही त्या राक्षसाला मारणं शक्य होत नव्हतं. तेव्हा देवतांनी भगवान श्रीहरी विष्णूची मदत मागितली. वृंदेचं पतिव्रत ती जास्त होती, त्यामुळे जालंधराचे रक्षण ती करत होती. तर हे भगवान श्रीहरी विष्णूच्याही लक्षात आलं आणि म्हणूनच त्याने काय केलं, तर जालंधराचं रूप घेऊन वृंदेच्या महाली त्याने प्रवेश केला. वृंदा खूप आनंदून गेली. तिला असं वाटलं की आपला पती आला आहे, पण त्यामुळे तिचं सत्वहरण झालं आणि जालंधराचा पराभव झाला. हे जेव्हा वृंदेला कळालं तेव्हा वृंदा खूप संतापली, ती दुःखी झाली आणि तिने भगवान श्रीहरी विष्णूंना शाप दिला. पण भगवान श्रीहरी विष्णूंनी तिला वरदान दिलं, तुळस म्हणून तू प्रकट होशील आणि जगात सगळ्यात पवित्र गोष्ट म्हणून तू प्रसिद्ध होशील. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंनी स्वतःच तिच्याशी लग्न केलं आणि त्या विवाहाची स्मृती म्हणूनच कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात. ही झाली आख्यायिका, पण तुळस ही बहुगुणी आणि प्रभावी औषध आहे. त्यामुळे शास्त्राने देवपूजा श्रद्धा यामध्ये तुळस आवश्यक सांगितली आहे. एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणं हे धार्मिकतेचं, सदाचाराचं प्रतीक मानलं जातं. अनेक व्याधींवर सुद्धा तुळस हे एक प्रभावी औषध आहे. श्री विष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पान वाहिल्याने भगवान श्री हरी विष्णू जितके प्रसन्न होतात तितकेच ते कशानेही प्रसन्न होत नाहीत. तुळशी पूजेशिवाय नित्य पूजा पूर्ण होत नाही. मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य हा वैकुंठात जातो अशी ही एक श्रद्धा आहे. म्हणूनच मृतकाच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशीपत्र ठेवण्यात येते. तुळस दूषित वायू शोषून घेते आणि प्राणवायू सोडते. हे शास्त्रानेही सिद्ध केलं. म्हणूनच दारोदारी तुळशी वृंदावन बांधली जातात. दारात तुळस असणे हे खूप शुभ असं मानलं जातं. तिच्या जवळ संध्याकाळी दिवा लावला जातो आणि नमस्कार सुद्धा केला जातो. तसेच बघा, दारामध्ये सुकलेली तुळस कधीही असू नये. तुळस जर सुकली असेल तर ती वेळीच काढून टाकावी. तिच्या जागी नवीन तुळस लावावी. दारातली तुळस सतत सुकणे हे चांगलं लक्षण मानलं जात नाही. म्हणूनच तुळशीची योग्य ती काळजी तुम्ही घेतली पाहिजे. तुळशीचं दर्शन केल्याने, स्पर्श केल्याने, ध्यान, नमन, पूजन तसेच सेवन केल्यामुळे युगायुगांची पातकं नष्ट होतात. तुळशीचं बन असलेल्या परिसरातील कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र होते असे स्कंद पुराणात सुद्धा म्हटलं आहे. त्याचबरोबर ज्या घरी तुळशीचं बन आहे ते घर तीर्थासारखं पवित्र असतं असेही एका ग्रंथामध्ये सांगण्यात आलं आहे. तुळशीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रभागापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात. तर असे हे पवित्र रोप लक्ष्मीचं प्रतीक असलेली तुळस प्रत्येकाच्या दारात असायलाच हवी आणि प्रत्येकाने या वर्षीपासून तुळशीचा विवाह हा घरच्या घरी अवश्य म्हणून करावा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी विवाह संदर्भातील माहिती व तुळशीचे जे काही महत्व आहे या विषयावर आपण माहिती जाणून घेतली. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.